गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसोबाची वाडी इथे आज पहाटेपासून हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पुन्हा एकदा सभा मंडपापर्यंत शिरलंय। यामुळे भाविकांना पाण्यातून वाट काढत दर्शन घ्यावं लागतंय। मंदिर परिसरात पाणी पातळी वाढल्याने मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन अलर्ट असून भाविकांनी नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलं जात आहे। नरसोबाची वाडी मंदिरामधील सभामंडपात शिरलेल्या पाणी पातळीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। एकीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त नरसोबावाडी मंदिर आज भाविकांनी फुलून गेलेलं आहे। हे चित्र नरसोबावाडीमधील सभामंडपातलं आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत। दुसरीकडे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा नरसोबावाडीतील या दत्त मंदिराच्या सभामंडपामध्ये पाणी आपण पाहतोय शिरलेलं आहे। त्यामुळे पाण्यातूनच काही भाविकांना वाट काढत दर्शन घ्यावं लागतंय। आता सभामंडपाच्या अगदी मंदिराचा जो गाभारा परिसर आहे त्या गाभारा परिसराच्या जवळ अगदी पाणी आलेलं आहे। सभामंडपामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट पाणी आहे आणि या पाण्यातूनच या ठिकाणी भाविक वाट काढत मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत। एकीकडे भाविकांची संख्या दर्शनासाठी जास्त असल्यामुळे आणि दुसरीकडे पाण्याची जी पातळी आहे ती देखील मंदिर परिसरामध्ये वाढताना दिसते। त्यामुळे मंदिर प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो या ठिकाणी पूर्णपणे अलर्ट आहे। भाविकांनी नदीकाठी जास्त गर्दी करू नये याची पुरेशी सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केलेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबावाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।